चलो निघू ट्रेकला, आयुष आलं. आम्ही आता भुगामध्ये, आत्ता वाजलेत 8:15 आणि फुल धुकं आहे, फुल. असं वाटतंय की आम्ही महाबळेश्वरमध्ये आलोय. भुगाव झालं थंड हवेचं ठिकाण. 8:15 वाजले रे, असं पण नाही. A few moments later. घरातून निघताना तुम्हाला म्हणालो की ट्रेकला चाललोय. जो ट्रेक आहे तो आहे घनगडचा ट्रेक. आता आम्ही थांबलोय पौडच्या अलीकडे. आम्ही जाणार आहे तामिणीतून. जर आम्ही आत्ता आहे एकोले गावामध्ये. आत्ता वाजलेत 11:10. आम्ही आलो आहे घनगड या किल्ल्यावर. येताना तामिणी मार्गे आलो, जिथून तामिणी घाट चालू होतो. तिचं अलीकडे एक जय मल्हार म्हणून हॉटेल आहे. तिथून उजवीकडे वळालं की आहिरेगाव, निवे आणि पिंपरी असा बोर्ड लागतो. त्या रस्त्याने सरळ सरळ आलं की डाव्या बाजूला एक पूल लागतो. पूल क्रॉस केला की परत डावीकडे वळायचं. त्या रस्त्याने सरळ सरळ यायचं. पुढं आलं की तुम्हाला अजून एक पूल लागतो. तो पूल क्रॉस करून सरळ आलात, डाव्या बाजूला अकोले म्हणून गाव आहे. तर तिथून एक छोटासा रस्ता डावीकडे जातो. एका वेळेला एक 4 चाकी जाईल एवढाच रस्ता आहे. त्या रस्त्याने सरळ आलं की पार्किंगची सोय. तिथून समोर दिसतो तो हा घनगड. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर हे दिसेल तुम्हाला असं. तर हा जायचा रस्ता आहे. इथे एक बोर्ड आहे आणि तिथेही बोर्ड आहे. तर जाताना या छोट्या रस्त्याने जावा. इथून किल्ल्यासाठी पायवाट चालू होते. समोरच तुम्हाला या बाजूला एक बुरुज दिसेल आणि वरती आपला भगवा ध्वज. ट्रेकला सुरुवात केली आहे. इथे यायचा रस्ता खूप खराब आहे. कुंडलिका व्हॅलीपर्यंतचा रस्ता एकदम चांगला आहे. तिथून पुढचा रस्ता अख्खा खराब आहे. म्हणजे इथे एकदा आलं की पुढच्याच गाडी सर्व्हिसिंगलाच दिली पाहिजे. आणि आम्ही नेहमीसारखे 2 भटके आणि एक सह्याद्री. जाताना असं एक बोर्ड दिसेल तुम्हाला आणि बाजूनी ओढा आहे आणि धबधबा पण आहे. जसा जसा किल्ला जवळ येतो तसा अजून एक बोर्ड दिसेल तुम्हाला. आम्ही सकाळी आलो तामिणी मार्गे. तामिणी घाट चालू व्हायच्या आधी भरपूर धुकं होतं. तर तुम्ही आधी बघितलंच असेल. महादेव पुढं चालत आलं की घनेश्वर महादेव मंदिर आहे. नंदी शिवपिंड. मंदिराच्या बाजूला जसं आपण तुंगला वीरगळ बघितलं तसे इथं पण वीरगळ आहेत. ही माहिती दिली वीरगळाची. आणि हे वीरगळ आहेत आणि या देवी देवतांच्या मूर्ती आहेत आणि हे 4 वीरगळ आहेत. महादेवाचं दर्शन घेऊन झाले. आत्ता वाजले आहेत 11:26 आणि मेन ट्रेक चालू केला आहे. ही छोटीशी पायवाट. आम्ही घरातून सकाळी 8:15 वाजता निघालो. इथे येईस्तोपर्यंत आम्हाला वाजले 11:15.
वाटेत येताना आम्ही जिथं नाश्ता केला तिथं आम्हाला अर्धा तास उशीर झाला. छोट्याशा पायवाटेवरून वर आल्यावर अजून एक बोर्ड दिसतो किल्ल्याचा. इथे एक मंदिर आहे. हे मंदिर आहे वेताळ महाराजांचं. तो वरती लिहिले वेताळ प्रसन्न. दर्शन घेतले. आता प्रस्थान करू किल्ल्याकडे. ही छोटीशी पायवाट आहे वर जायला. काही काही ठिकाणी पायऱ्या पण आहेत. आमचं टार्गेट आहे 12पर्यंत वरती पोहोचायचं. 2 तासात किल्ला फिरून 3पर्यंत खाली यायचं. हा आहे दीपस्तंभ. इथे एक मंदिर आहे आणि हा जो रस्ता जातो हा वरती किल्ल्याकडे जातो. आणि हे आहे गारजाई देवीचं मंदिर आहे. दर्शन घेतलंय. आता निघूया. इथे एक असा बोर्ड आहे किल्ल्याच्या माहितीसाठी. या किल्ल्यावर येताना एक चांगलं आहे की जागोजागी असे बोर्ड दिलेत, त्यामुळं वाट चुकणार नाही. तसे इथे 2-3 वाट आहेत, त्यामुळं हे बोर्ड लावलेत. छोट्या छोट्या पायऱ्या. इथून वरती आलं की इकडे एक वाट जाते, इकडे एक वाट जाते. तर ही वाट धबधब्याची आहे. हे समोर दिसते असं. आणि आयुष थांबलं त्याच्या पलीकडं पण धबधब्याची वाट आहे. आणि ह्या पायऱ्या जातात किल्ल्यावरती. इथून वरती आल्यावर ही आहे ती मारखिंड आणि ही ती खिंड. आणि हा जो छोटा रस्ता जातो तो जातो समोरच्या दरवाजाकडे. ही वाट वरती जाते आणि त्याचा मार्किंग केलं आहे. ह्या वाटेने किल्ल्याकडे जायचं. आणि हे समोर जे आहे ते आहे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. इथली सगळी तटबंदी बरीचशी पडलेली आहे. तटबंदी आणि बुरुजावर जाऊ नका, निखळण्याची शक्यता आहे. प्रवेशद्वारातून वरती आल्यावर उजव्या बाजूला अशा 2 गुहा दिसतात. ही एक आणि ही एक. या गुहेमध्ये राहायची सोय होऊ शकते. आता जाऊया मागच्या बाजूला. या दगडामुळे इथे एक गुहा तयार झाली आहे. इथून सगळा पलीकडचा परिसर बघता येतो. आणि आम्ही नेहमीसारखं बसलोय फलाहार करायला. वर बॅटरी आणायची, वेल्डिंग मारायची. वसुली जरा बारीक वाटते. चला तर झालं आमचा फलाहार करून. आता किल्ल्यावरती वरती जायचं. तर ही शिडी आहे वरती जायला. तिथून वर जायचं आणि तिथं दोरीने धरून पलीकडच्या बाजूला जायचं. जाऊया वरती. जायचं. चलो लेट्स गो. हा. अरे पाणी येतं आतमध्ये. मी वर येतो. मी इंट्रोडक्शन दे. ओके ना. आलो वरती. शिडीवरून वरती आल्यावर इथे असं छोटंसं पाण्याचं टाकं आहे. त्यातलं पाणी खराब आहे, म्हणजे वापरायला ठीक आहे पण पिण्यासाठी ठीक नाही आहे. अरे
इथून वरती आल्यावर अशी पाण्याची टाकी आहेत. हे आहे एक खांबी टाकं, म्हणजे याच्यामध्ये एकच खांब आहे या टाक्यामध्ये. आणि ह्याच्या बाजूलाच अजून एक टाकं आहे. हे 2 खांबी टाकं आहे. याला 2 खांब आहेत. या दोन्ही टाक्यांमधलं पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे. तिथं अजून एक टाकं आहे, त्यातलंही पाणी खराब आहे. आणि इथे एक गुहा आहे छोटीशी. इथे 3 ते 4 लोक आराम करू शकतात. हा आहे वरती जाण्यासाठीचा रॉक पॅच. तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं, येताना आपण त्याच्या शिडीवरून वरती आलो. त्या शिडीच्या जागी आधी पायऱ्या होत्या, म्हणजे या ज्या अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत तशा पायऱ्या होत्या. आणि जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा त्यांनी त्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या. का तर आपली माणसं गडावर पोचू नयेत. आणि एक चांगली गोष्ट आहे की धरायला दोरी आहे. अजून एक छोटासा रॉक पॅच आहे. या पायऱ्या पण आहेत आणि दरवाजा आहे. दरवाजाची पडझड झाली आणि या बुरुजाची पडझड झाली. हे दुसरं प्रवेशद्वार आहे. वरती आल्यावर अशा पायऱ्या आहेत. हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळे सुरुंग लावून फोडलेलं आहे. आणि हा दरवाजा होता आणि या बुरुजाची पण पडझड झाली. एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. आता वरती जाऊन बघू अजून काय काय. वरती आल्यावर डाव्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. खाली जाऊन बघू. एवढं हाय रे, खोल आहे. विहिरीसारखं आहे. हा ये इथं पायरी उतरायला. दगड फेक. आणि इथं पाणी खोल आहे, खोल आहे, खोल आहे, खोल आहे. खूप खोल आहे. हे टाकं खूप खोल आहे. सरळ सरळ कोणी येऊन गेलं तर मला लागत. खोल आहे, खोल आहे, चांगलंच खोल आहे. किल्ल्यावर आलो आणि अशा अवघड ठिकाणी गेलो नाही. असं कधी होणार नाही. यासाठीच किल्ले फिरायचे असतात. आणि ह्या किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज. आता जाऊ किल्ल्याच्या वरच्या भागात. आणि बुरुजावरून दिसणारी ही मारखिंड जिथून आपण मगाशी वरती आलो. कोकण काढायचं हे येत आहे. आता जाऊ वरच्या भागात. आणि वरती आल्यावर डाव्या साईडला वास्तूचे अवशेष दिसतात. इथे एक अवशेष आहेत वास्तूचे. इथे एक वास्तूचे अवशेष दिसत आहेत. हे मागं अवशेष आहेत वास्तूचे. तिथून सरळ सरळ आलोय चालत. पाठीमागं भगवा ध्वज आहे. आणि मगाशी जे आपण पठार बघितलं त्याचं एक दृश्य. हा जो समोर दिसतोय हा आहे तैलबैला. तर आपल्याला तिथे पण यायचं आहे. आता वाजलेत 12:40. आता आपण जिथं ध्वज आहे त्या बाजूला जाऊया आणि तिथून पलीकडचा परिसर बघू. जसं हे पठार आहे तसं इथं अजून एक पठार आहे. आता जाऊया त्या बाजूला. भगव्या ध्वजाच्या इथे सुद्धा वास्तूंचे अवशेष आहेत. एक वास्तू आहे आणि इथून वरती गेल्यावर इथं अजून एक छोटी वास्तू आहे. तर ह्या किल्ल्यावर बघण्यासारखं असं आहे की एक तर पाण्याची टाकी आहेत, आजूबाजूचा परिसर आणि इथे छोट्या छोट्या बऱ्याच वास्तू होत्या त्यांचे अवशेष आहेत. आणि एक आपला ध्वज. ध्वजाच्या डाव्या बाजूनी खाली उतरलं म्हणजे या अशा छोट्या पायवाटेंनी खाली उतरलं की उजव्या बाजूला अजून एक पाण्याचा टाका आहे आणि पलीकडे पण वास्तूचे अवशेष दिसत आहेत.
जी वास्तू आपण वरून बघितली तीच ही वास्तू आहे. बाकीच्या वास्तूंपेक्षा या वास्तूचे अवशेष जास्त आहेत आणि वास्तू जरा मोठी दिसते. म्हणजे हे सरदारांचं राहायचं ठिकाण असावं एखाद वेळेस असं वाटतंय बघून. हाय ध्वज आणि हा येणारा रस्ता जातो छोट्या बुरुजापाशी. इथून वरती आलं की आपण या बाजूला गेलो असा किल्ला फिरून इथे आलो. याही बुरुजाची बरीच पडझड झाली आहे. तर किल्ला उतरायला घेतोय. आता वाजलेत 1:20. आता भेटू खाली गेल्यावर. कुठं आलो आपण? अवघड अशा ठिकाणी इथून तर उतर शिडीपाशी आलो. शिडीची वाट. चला आता आपण उतरू. आहे तू टेन्शन घेऊ नका ना. अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती अशी आहे की इथून वर आल्यावर उजवीकडे वळालं असं की समोर एक गुहा दिसते. छोटीशी गुहा आहे. ती गुहा अशी आहे की हा जो दगड आहे हा वरून निसटला आहे आणि इथं पडला आहे. त्यामुळं बरोबर इथे एक छोटीशी जागा तयार झाली आहे. तिथे मस्त थंडगार सावली असते. तर तिथे जाऊन बसू, थोडंसं खाऊया, इथे फोटोज काढू आणि मग किल्ला उतरायला घेऊ. आमचं खाऊन झालं, फोटो काढून झाले. आत्ता वाजले आहेत 2:18. आता डायरेक्ट गाडीपाशी भेटू. आलो आम्ही गाडीपाशी आणि आत्ता वाजलेत 2:32. आता परतीचा प्रवास चालू करू. निघालोय आम्ही आणि येताना आम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता तुम्हाला दाखवतो. सगळा असा रस्ता आहे खडबडीत आणि हा असा 10 ते 15 किलोमीटर रस्ता आहे. मध्ये फक्त एक छोटा पॅच आहे की जो चांगला रस्ता आहे, तो पण कुंडलिका व्हॅलीपर्यंत जिथं रस्ता आहे तेवढा चांगला आहे. तिथून पुढं सगळा असा खराब रस्ता आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.